राहुल गांधींनी अमेरिकेतून केलेल्या आरोपांवरून चांगलाच वाद निर्माण झालाय। राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाची बदनामी करू नये असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना केलं। आणि राहुल गांधींनी नेमके कोणते आरोप केलेत आणि त्यावरून काय वाद सुरू झालाय बघूयात। 7:30 when the polls were supposed to approach, 65 lakh voters voted. अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील, त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभेत वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून पुन्हा एकदा सवाल उपस्थित केलेत। भारताच्या निवडणूक प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव आणि यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी थेट अमेरिकेतून केला। यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा दाखला दिला। दरम्यान यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं असून फडणवीसांनी राहुल गांधींना आव्हान देत निशाणा साधला। In simple terms, more people voted in the Maharashtra Assembly elections than there are adults in Maharashtra. This is a fact. And the Election Commission gave us a figure, voting figure for 5:30 in the evening. And between 5:30 in the evening and 7:30 in the evening when the polls were supposed to close, 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen. वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे, पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत। आणि विशेषतः माझा त्यांना सल्ला आहे, त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे। राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीचे नेते चांगलेच आक्रमक झाले। परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचा राहुल गांधींना झटका येतो असा खोचक टोला संजय शिरसाटांनी लगावलाय। दरम्यान यानंतर राऊतांनी देखील महायुतीवर निशाणा साधत पलटवार केला। राहुल गांधीला वर्ष 2 वर्षामध्ये एक झटका येत असतो देशाच्या बदनामी करण्याचा। परदेश दौरा आणि बहुतेक तो अमेरिका किंवा इतर देशामध्ये जाऊनच मुद्दामून आपल्या देशाची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। आताही ते दौऱ्यावर गेले, ज्या गोष्टी देशात अंतर्गत आहेत त्याच्यावर वाच्यता त्याने परदेशात जाऊन केलेली आहे। मिस्टर ट्रम्प तो मोदी के एकदम खास दोस्त है, लंगोटी यार है। तो बाहर की बात क्या है? मंगल में जाकर तूने बात किया ना, चंद्रमा में जाकर, पृथ्वी पर भूमि पर जाकर ये बात किया है। राहुल गांधी, सच के लिए जमीन की जरूरत नहीं होती कि जमीन पर जाकर आप सच बोल रहे हो। सच के लिए कोई बॉर्डर लाइन नहीं होती देश की, विश्व की। जहां जाते हैं वहां सच बोलते हैं। अब वहां चल रहा है ट्रम्प के खिलाफ गेट आउट आंदोलन, यहाँ भी लोग आकर बात करते हैं। राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर महायुतीने काही सवाल उपस्थित करत टीका केली आहे। दरम्यान यानंतर विजय वडेट्टीवारांनी देखील महायुतीवर पलटवार केलाय। बेईमानी करून निवडणुका जिंकल्याचं विधान केल्यानं दुःखी झालात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राहुल गांधी जर बोलत असतील आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या तुम्ही बेईमानी करून लढल्यात, त्याचं दुःख तुम्हाला आहे का? आणि कधी त्यांनी स्टेटमेंट केला ईव्हीएमच्या संदर्भात? सगळ्या परदेशी मोठमोठ्या परदेशातील मोठमोठ्या लोकांनी या संदर्भात त्यांची भूमिका मांडलेली आहे, गेवाडणी भूमिका मांडली आहे, त्याचं उत्तर द्या ना। राहुल गांधींचे काही आक्षेप असतील तर त्यांनी निवडणूक आयोगासमोर बोलावं। अमेरिकेत बोलून काही फायदा होणार नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मुझे लगता है कि राहुल गांधी साहब को अगर सभी प्रक्रिया में कोई अड़चन दिख रही है या उनका कोई उससे ऐतराज है तो निवडणूक आयोग के सामने उन्होंने कहना चाहिए। कितना सही है विदेश की धरती पर जाकर इस तरह की बात करना? नहीं, अभी तो क्या है, विदेश वाले भी इधर आके बात करते हैं, उससे कोई लेना देना नहीं है। पर चुनाव आयोग के सामने ये बात रखनी चाहिए ना। अमेरिका में बोल के उसका फायदा नहीं होगा, बोलने में कोई अर्थ नहीं है, लेकिन उससे अमेरिका में बोल के फायदा क्या होगा? चुनाव आयोग के सामने बोलना चाहिए। महाराष्ट्र विधानसभेत वाढलेल्या मतांच्या टक्केवारीवरून वाद सुरूच आहे। यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील बोट ठेवलंय। गुजरातमध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात देखील या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांनी सरकारवर आरोप केले होते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।